आता आपण बघूयात महत्त्वाच्या 25 बातम्या। भाजपकडून आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंना मोठी जबाबदारी पक्षश्रेष्ठींकडून देण्याची तयारी झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार गटाने 90 जागा मागितल्या, मात्र आमची 10 ते 12 जागांची महायुतीकडे मागणी। आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी। तुकाराम मुंडेंना एकदा अमेरिका, रशिया किंवा चीनला पाठवा, तुकाराम मुंडेंच्या बदलीवरून विरोधी पक्षनेते वरट्टीवारांचा टोला। उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी, जुलै अखेरीस बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं बांधकाम पूर्ण होईल, उद्धव ठाकरेंची माहिती। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक, शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी कोल्हापुरात सर्वपक्षीय मोर्चा, मोर्चात शाहू महाराज, सतेज पाटील, राजू शेट्टी सहभागी। लोकसभेत विधानसभा जागांनुसार आम्ही 127 जागांवर पुढे होतो, विधानसभेत महायुती म्हणून आम्ही 250 जागा जिंकू, गिरीश महाजनांकडून विश्वास व्यक्त। गिरीश महाजन राज्यातील सरकारमध्ये गृहमंत्री हो ही अपेक्षा, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। माढा मतदारसंघात राष्ट्रवादीने महायुतीचा धर्म पाळला नाही, भाजपच्या शिष्टमंडळाने पश्चिम संघटन महामंत्र्यांकडे अहवाल सोपवला, रणजितसिंह मोहिते पाटलांच्या निलंबनाचीही मागणी। मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी विनोद तावडे मैदानात, अनिल परब यांना पराभूत करण्यासाठी तावडेंची विशेष रणनीती। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर, 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान, उमेदवारांना 3 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार। शोषित पीडित लोकांचा पक्ष भाजप आणि मोदींनी तोडले, शोषित पीडितांचे पक्ष तोडले तरी आम्ही त्यांना सांभाळून नेलं, नाना पटोलेंचं वक्तव्य। नाना पटोले अजून लहान आहेत, पटोलेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा पलटवार। नैतिकतेबाबत बोलण्याचा अधिकार रोहित पवारांना नाही, भाजपसोबत जाण्यासाठी रोहित पवारांचाही आग्रह होता, 2019ला भाजपमधूनच निवडणूक लढवायचं त्यांनी ठरवलं होतं, सुनील तटकरेंचा दावा। पंतप्रधान मोदींकडून काशी विश्वनाथाचा अभिषेक आणि पूजा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित। पंतप्रधान मोदींकडून वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर पूजा, मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची उपस्थिती। पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी पहिल्यांदाच वाराणसी दौऱ्यावर, गंगा पूजा झाल्यावर मोदींनी गंगा आरती कार्यक्रमात घेतला सहभाग। गंगा आरती आणि पूजेनंतर पंतप्रधान मोदींकडून वाराणसीत रोड शो, वाराणसीवासियांचा मोठ्या जल्लोषात मोदींच्या रोड शोला प्रतिसाद। औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करा, आदित्य ठाकरेंची पत्राद्वारे नागरी उड्डाण मंत्र्यांना मागणी, तर नवी मुंबई विमानतळाला दीपा पाटलांचं नाव द्या, आदित्य ठाकरेंची मागणी। शंभूराज देसाईंनी घेतली पोलीस भरतीच्या उमेदवारांची भेट, उशिरा पोलीस भरती काढल्यानं नुकसान झाल्याचा उमेदवारांचा आरोप।